नमस्कार. आत्मनिर्भर भारत वाटचाल नव्या भारताची या विशेष कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मुंबईत नुकतीच विकास कार्यगटाची पहिली बैठक पार पडली. या विकास कार्यगटाच्या बैठकीमध्ये विकासासाठी डेटा आणि पर्यावरणस्नेही जीवनशैली संदर्भातील लाईफ अभियान, हवामान बदलविषयक कृती या विषयावरील भरीव आणि ठोस चर्चा झाली. विविध देशांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग घेतला होता. पाहूया याबद्दल अधिक माहिती. भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मुंबईत नुकतीच विकास कार्यगटाची पहिली बैठक पार पडली. या विकास कार्यगटाच्या बैठकीत झालेल्या 5 विधायक चर्चा सत्रांमध्ये विकासासाठी डेटा, पर्यावरणस्नेही जीवनशैली संदर्भातील लाईफ अभियान, हवामान बदल विषयक कृती या विषयावर भरीव आणि ठोस चर्चा झाली. विविध देशांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी G20 सदस्य देशांनी दर्जेदार आणि विश्वासार्ह डेटाची गरज, खाजगी क्षेत्र आणि नागरी समाजाची भूमिका, डिजिटल दरी कमी करण्यासाठीची आवश्यक पावलं, विकसनशील राष्ट्रांमध्ये क्षमता वाढवणं आणि विकास कृती गटांच्याच कामांशी डिजिटल आर्थिक कृती गटाच्या कार्याला जोडून घेणं यावर आपली मतं मांडली. 2030 पर्यंत शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यात G20ची भूमिका आणि डेटा यावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं. G20 परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं. सगळं जग कोविड महामारी आणि त्यानंतरच्या तणावाच्या संकटातून जात आहे. अशावेळी विकसित देशांप्रमाणेच विकसनशील, अविकसित आणि छोट्या बेटांवरील देशांसमोर असलेले प्रश्नही गंभीर आहेत. त्यामुळे विकास कृती गटाच्या बैठकीत या देशांसमोरच्या समस्यांवर प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली. महामारी, नैसर्गिक आपत्ती आणि रशिया-युक्रेन युद्धानंतर निर्माण झालेली परिस्थिती अशा संकट काळात या लहान देशांचं जे नुकसान झालं आहे ते भरून काढण्यासाठी त्यांना अधिक मदत मिळावी यासह या देशांचा वित्तपुरवठा वाढवण्यासाठी G20च्या तत्वावरही या बैठकीत विचार करण्यात आला. भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा अनुभव मिळावा या दृष्टीनं या बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रतिनिधींसाठी गेटवे ऑफ इंडियाचा हेरिटेज वॉक आणि कान्हेरी लेण्यांची सहलही आयोजित करण्यात आली होती. या बाबतीत अधिक चर्चा करण्यासाठी IMCचे महासंचालक अजित मंगळूरकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. मुंबईत झालेल्या ज्या डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुप कमिटीची बैठका झाल्या ज्यामध्ये, तर त्यात डेटा फॉर डेव्हलपमेंट ही एक संकल्पना होती. तर विकसनशील जगताचा विकास घडवण्यासाठी या डेटा डेव्हलपमेंटचं किती महत्त्व आहे असं आपल्याला वाटतं? आपल्याला ॲक्च्युली डेटा डेव्हलपमेंट भारताने ॲक्च्युली ही देणगी आहे संपूर्ण जगाला. म्हणजे जर आपण पाहिलं की मागच्या 2 वर्षात पॅन्डेमिकच्या वेळेला जे आपण डेटाच्या म्हणजे माध्यमातून जे काही अचीव केलं ते बहुतेक जगाविरुद्ध सगळं काय केलं. आणि डेटा फॉर डेव्हलपमेंट हा खरं म्हणजे जो G20च्या डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपमध्ये हा एक मुद्दा घेतला होता. हा खरं म्हणले एक लीडिंग मुद्दा असू शकतो आणि हा मी म्हणू शकतो की भारताची देणगी आहे जगाला. म्हणजे त्याच्यामुळे खूप म्हणजे क्रांतीच केली असं आपल्याला म्हणायला. क्रांती म्हणजे काय, म्हणजे आपण जे पॅन्डेमिकमध्ये आपण जे म्हणतो की जगाविरुद्ध आपण काय केलं. म्हणजे आपण जर पाहिलं तर बाकी सगळ्या जगात पॅन्डेमिकचा अजूनही म्हणजे जे डेव्हलप नेशन्स आहेत त्यांना अजूनही म्हणजे US मध्ये अजून पॅन्डेमिकचा किंवा चायनामध्ये पॅन्डेमिकचा अजून जो इफेक्ट चालू आहे तो इंडियामध्ये का आपल्याला लागला नाही. कारण की आपण डेटा फॉर डेव्हलपमेंट खरंच यूज म्हणजे त्याचं केलं. म्हणजे आपण आणि हे जो मुद्दा आपण G20मध्ये मांडला आहे, आय थिंक तो अगदीच ज्याला आपण म्हणतो ना पाथ ब्रेकिंग, तो एक पाथ ब्रेकिंग म्हणजे मुद्दा आहे भारताचा. आणि या G20चा एक महत्त्वाचा एक अगदी टप्पा आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर आहे. भारताने अनेक क्रांतिकारी बदल त्याच्यामुळे घडवले आणि डिजिटल इंडियाद्वारे सुशासनामध्ये क्रांतीसुद्धा घडवून आणली. अगदी UPI सारखी व्यवस्था पाश्चात्य देशातही अजून उपलब्ध नाही, तर ती आपण आणली. किंवा जॅम ट्रिनिटी सारख्या ठिकाणाहून आर्थिक समादेशनचं मॉडेल तयार केलं जे विकसनशील देशांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे असं म्हटलं जातं. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे आपण म्हटलं UPI
UPI तो अजून वेस्टर्न वर्ल्डमध्ये दिसत नाही आहे. म्हणजे अजूनही जर युरोप किंवा US जर तुम्ही म्हणाल तर युरोपमध्ये तर UPI दिसतच नाही आहे. इनफॅक्ट आता बहुतेक मे बी पुढच्या वर्षात 2023 मध्ये UPI विल बी देअर इन युरोपियन कंट्रीज. पण हा जो एक युनिफाईड पेमेंट सिस्टम जे आपण केलं आणि म्हणजे जे जॅम ट्रिनिटी जे आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे इतकं ते एक म्हणजे भारताला दुसऱ्याच दिशेने नेणार आहे. आणि म्हणून जो आपण म्हणतो की इंडिया टुडे इज द रायझिंग स्टार तो याच्याचमुळे. आणि उद्या जर आपण म्हटलं तर टेक्नॉलॉजी इज दी ओनली थिंग जे आपल्याला खरंच एका वेगळ्याच दृष्टीने नेणार आहे. आणि UPI किंवा जे आपलं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन जे केलंय ते आपण कसं प्रगती किंवा डेव्हलपमेंटसाठी यूज करू शकतो ते खरं या G20 मध्ये आपल्याला जगाला दाखवता येणार आहे. बरं, मिशन लाईफ म्हणजे पर्यावरण सुसंगत जीवनशैली हा भारतीय संस्कृतीचा खरं म्हणजे पहिल्यापासूनच अविभाज्य पैलू आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा ते आहे. तर G20 मध्ये सुद्धा भारतानं या संकल्पनेचा जोरदार पुरस्कार सुद्धा केला आहे. शाश्वत विकास आणि मिशन लाईफ हे एकमेकांशी सुसंगत आहे अर्थातच. तर त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? मिशन लाईफ तर हे जर आपण म्हटलं ते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पहिल्या काळापासून आहे. म्हणजे लाईफस्टाईल फॉर सस्टेनेबिलिटी जे आपण म्हणतो ते आता खरं जे सिच्युएशन आहे, ज्या जगात जी सिच्युएशन क्रिएट झाली आहे की आपल्याला खरंच इन्क्लुझिव्ह प्लस सस्टेनेबिलिटी म्हणजे हे जे दोन आहे ते नॉट ओन्ली जे आपले इन्स्टिट्यूशन्स पण इव्हन इंडिव्हिज्युअल्स म्हणजे सामान्य मनुष्य त्याला पण सस्टेनेबिलिटी किंवा क्लायमेट चेंज किंवा क्लायमेट ॲक्शन हे सगळं एकत्र न्यावं लागेल. नाही तर उद्याचा जो काळ आहे किंवा जर म्हणजे उद्याचं जे आपलं ग्लोबल सिच्युएशन आहे ते खरं जर आपण त्याला सामोरं नाही गेलो किंवा त्याला आपण त्या प्रॉब्लेमचा ॲड्रेस नाही केले तर त्याच्यामध्येच आपलं सगळं नुकसान आहे. आणि भारताने याच्यावर पण लीड घेतली आहे. सो लाईफ मिशन लाईफ जे आपण सादर करतो या G20 मध्ये तो अजून एक पाथ ब्रेकिंग ज्याला म्हणतात एक टप्पा आहे जो भारताने जगाला दाखवायला की SDGs पण आपलं एक इम्प्लिमेंटेशन ऑफ SDGs आहे जे बिकॉज ऑफ पॅन्डेमिक सगळंच अगदी मागासलेलं आहे. ते 2030 पर्यंत आपण कसं तो टार्गेट अचीव्ह करू शकतो भारत दाखवू शकतो जगाला. बरोबर आहे. पण मिशन लाईफ हे केवळ संकल्पनेतच न राहता तर ते प्रत्यक्षातही आलं पाहिजे आणि येतंय तर ते अर्थव्यवस्थेसाठी एक नवी संधीसुद्धा ठरणार आहे जेव्हा ते प्रत्यक्षात चांगल्या रीतीने येईल. तर ग्रीन टेक्नॉलॉजी म्हणजे हरित तंत्रज्ञान ही सुद्धा नवसंशोधनासाठी एक पर्वणी ठरणार आहे म्हणजे जे आपल्या ह्या लाईफ मिशनमध्येच आहे. तर या सगळ्या नवीन संधींवर आपण काही प्रकाश टाकू शकाल का? नेमक्या या नव्या संधी कशा निर्माण होणार? नव्या संधी जे आहे आपण म्हणतो क्लायमेट ॲक्शन, फायनान्सिंग फॉर क्लायमेट, ग्रीन डेव्हलपमेंट हे सगळं म्हणजे खरं म्हटलं तर ते ऑलमोस्ट 10 किंवा 20 वर्षा आधी झालेलं पाहिजे होतं. आता जे आपण जे क्लायमेटवर COP27, COP26 हे सगळं झालेलं आहे त्याच्या हे सगळं ॲक्च्युली इज कमिंग बॅक टू मिशन लाईफ. कारण की सगळं जर पाहिलं तर आपण नुसतं म्हणतो की ठीक आहे हे ग्लोबली आपल्याला दिसतंय पण हे सगळं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. म्हणजे हे तर आपण प्राचीन काळापासून हे सगळं करतोय. त्याला नुसतं आता आपण एक काय म्हणतो एक डिलिव्हरी व्हेकल किंवा डिलिव्हरी मेकॅनिझम आता तयार करतोय. आणि त्याच्यात इनफॅक्ट आपलं जे पुढचं जे इकॉनॉमी आहे किंवा पुढचं जे अर्थसंकल्पना असेल त्याच्यावर ते क्लायमेट लाईफ मिशन लाईफ हे खूप महत्त्वाचं होणार आहे. कारण की उद्या आपण जर म्हणतोय की आपल्याला जर क्लायमेट ॲक्शन करायचं आहे, क्लायमेट चेंज आणायचं आहे, हे सगळं इन्व्हॉल्ड आहे त्याच्या ह्याच्यात. आणि विदाऊट दॅट किंवा त्याला जर आपण म्हटलं की आपण त्याला सामोरं जाणारच नाही तर मग आपली प्रगती होणार नाही. आपण इनफॅक्ट ग्लोबली नुकसान होणार आहे. आपल्याला दिसतंच आहे क्लायमेट चेंजचा काय इफेक्ट होतोय. पण 2030 पर्यंत SDGची म्हणजे शाश्वत विकासाची उद्दिष्ट गाठण्याचं एक दृष्टीने G20 बैठकीमध्ये सुद्धा खूप भर देण्यात आला आहे की 2030 पर्यंत तरी आपल्याला जास्तीत जास्त ही उद्दिष्ट गाठायची आहेत. तर ही उद्दिष्ट वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी कोणती पावलं उचलण्यावर नेमका आपला भारताचा भर असणार आहे? एक तर म्हणजे डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपमध्ये हा एक मुद्दा मांडला होता. म्हणजे तो एक म्हणजे म्हणतो पहिली जी मीटिंग झाली G20 मध्ये तो हा इम्प्लिमेंटेशन ऑफ SDGs हा एक मुद्दा मांडला होता. आणि दुसरं म्हणजे की 2030च्या हिशोबाने
आपण किती मागासलो आहे, म्हणजे पूर्ण जग किती मागासलं आहे त्याच्यावर भारत किंवा भारताचे जे आपण प्रयत्न केले आहे, आणि जर आपण जर म्हटलं की आपला नेट झिरो आपण टार्गेट अचीव करणार आहे, तर तो सगळा आपला SDGचाच एक भाग आहे. आणि त्याच्यात आपण जर G20 पहिल्याच दिवशी हे जर डिस्कशनला घेतलंय, तर तोच एक मार्ग असू शकतो की भाई जगाला दाखवायचा की कुठे आपण काय म्हणतात त्याला ॲक्सेलरेशन देऊ शकतो, की जे आपण मागच्या 2 वर्षात पॅन्डेमिकमुळे सगळं मागासलं आहे ते 2030 किंवा त्याच्या आधी कसं आपल्याला ते अचीव करता येईल. आणि याच्यात भारताने बरेचसे पावलं उचलले आहे. म्हणजे आता आपण ग्रीन हायड्रोजन याच्यावर बोलतोय, आपण रिन्युएबल्सवर बोलतोय, आपण कटिंग डाऊन ऑन फॉसिल फ्युल्स बोलतोय. हे सगळं म्हणजे आपण जे आपलं कार्य कधी थांबलेलं नाहीये, म्हणजे जगाचं कार्य थांबलं असेल, भारताचं थांबलेलं नाहीये. आणि ते आपण आता G20च्या माध्यमातून जगाला सिद्ध करून जायचं की 2030 पर्यंत हे आपण कसं इम्प्लिमेंट करणार. बरोबर आहे. म्हणजे G20 ह्या ज्या आपल्याकडे आता वर्षभर चालणार आहेत बैठका, त्या निमित्तानं आपल्याला आपण जे काम करतोय ते दाखवण्याची संधी चांगली उपलब्ध झालेली आहे. आणि मला वाटतं तुम्ही एका बैठकीला सुद्धा उपस्थित होतात ना हो, G20 नक्की. संदर्भात? इनफॅक्ट मला एक म्हणजे ही आपण म्हणतो ना आपल्या भारताच्या अमृत काळात ही पहिली बैठक जी आहे, म्हणजे आता 25 वर्ष टुवर्ड्स 100, अगदी काय म्हणतात त्याला राईट टाइम राईट प्लेस भारतासाठी. कारण की जर तुम्ही ग्लोबली पाहिलं तर सगळीकडे रिसेशन दिसतंय, सगळीकडे आपल्याला GDP वाढत नाही. भारताचं एक आहे जिथे आपलं सगळं पॉझिटिव्ह होतं. आणि पॉझिटिव्ह का होतंय, कारण की प्लॅनिंग तसं केलंय. आता म्हणजे कुठेही आपण म्हणजे ठीक आहे, पॅन्डेमिकमध्ये सगळ्यांना वाटत होतं की भारत जसा देश आहे तसा आपल्याला किती त्याचा म्हणजे त्रास होईल किंवा किती अजून आपल्याला नुकसान होणार, पण आपण त्याला अगदी सामोरं म्हणजे त्याला म्हणतात प्लॅन्ड अप्रोच जो आपण गव्हर्नमेंटनी केला, त्याच्यामुळे आपण बरंच त्याच्याहून लवकर निघालो आणि आता एका पॉझिटिव्ह मार्गावर आहे. तर त्या हिशोबाने मी म्हणतो की आपलं G20 आणि भारताची प्रेसिडेन्सी या वर्षात जी आली ती अगदी राईट टाइम राईट प्लेस टू शोकेस इंडिया. भारताच्या या G20 अध्यक्षतेदरम्यान बैठका काय फक्त दिल्लीपुरत्याच नाही आहेत, तर वेगवेगळ्या शहरात होणार आहेत. त्याच्यामागे सुद्धा काही चांगला हेतूच ठेवलेला होता. तर फक्त दिल्लीपुरत्या मर्यादित न राहता ठिकठिकाणी होणार आहेत. यात आपल्या महाराष्ट्राच्या खास करून मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा शहरांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रासाठी काय संधी असतील असं वाटतं आपल्याला? आपण IMCचे आता अध्यक्ष. आता इनफॅक्ट महाराष्ट्रात बहुतेक 14 मीटिंग्स होणार आहे. जर एकंदर आपण प्लॅन पाहिला G20चा, आणि महाराष्ट्रातच पहिली जी मीटिंग डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपच्या. आता महाराष्ट्र, मुंबई इज अ फायनान्शियल कॅपिटल. आपण किती म्हटलं दिल्ली राजधानी आहे, पण फायनान्शियल कॅपिटल मुंबई आहे. आणि फर्स्ट मीटिंग, पहिली मीटिंग मुंबईत होणं, प्लस महाराष्ट्रात 14 मीटिंग्स मिनिमम होणं, म्हणजे जे नागपूर, पुणे किंवा औरंगाबाद या आपल्या भागात होणार आहे, त्या हिशोब म्हणजे महाराष्ट्राला तर वर्ल्ड मॅपवर शोकेस करायला ही असली संधी म्हणजे कधीच मिळाली नव्हती. आणि या संधीला नक्कीच महाराष्ट्र अगदी पूर्ण त्याचा फायदा करून घेणार आहे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी. तर मी म्हणतो की आय थिंक पहिल्यांदा इंटरनॅशनल स्तरावर महाराष्ट्राला एवढा प्रोत्साहन मिळाला. आणि तुम्ही एक जर पाहाल G20चं अखंड भारत किंवा जे आपण म्हणतो की पूर्ण भारतात G20 जाणार आहे. म्हणजे तुम्ही आसाम घ्या, तुम्ही साऊथ घ्या, नॉर्थ घ्या, सगळीकडे G20चे मीटिंग्स होणार आहेत. तर एकंदर या एक वर्षात G20च्या माध्यमातून भारताचा एक जे रायझिंग स्टार म्हणतो तो रायझिंग स्टार होणार आणि सगळं जग आपल्याला पाहणार आहे. वी विल लीड द वर्ल्ड. पण आत्ता जसं आपण म्हटलं मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी ह्या बैठका होणार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर नेमके कोणते विषय असणार आहेत किंवा कधी कधी होणार आहेत याबद्दल काही सांगू शकाल का आपण? आय थिंक एक पुण्यात मीटिंग होणार आहे आपली नेक्स्ट, ज्याच्यावर ॲक्च्युली इट इज मोर टू डू विथ इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी. आणि त्याच्यावर तर आय थिंक एक्झॅक्ट डिटेल्स मला माहीत नाही आहे, पण या पुणे, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी रेलेव्हंट विषयावर डिस्कशन होणार आहे, ज्याच्यात महाराष्ट्र
अगदी म्हणजे ते व्हॅल्यू ॲड करू शकतो डिस्कशनवर आणि आपण त्याच्यात म्हणजे जो आपला महाराष्ट्राचा ॲडव्हान्टेज आहे किंवा महाराष्ट्र काय देशाला देऊ शकतं किंवा जगाला देऊ शकतं ते आपण व्यवस्थित मांडू शकतो आणि तसले एक्सपर्ट्स पण येतील आपल्याकडनं डिस्कशन करायला आणि ऑफकोर्स G20 देशाचे पण जे रिप्रेझेंटेटिव्ह असतील तर ते अगदी म्हणजे पुणे घ्या किंवा औरंगाबाद किंवा नागपूर घ्या या सगळ्या ठिकाणी अगदी त्या काय म्हणतात जागेला एक महत्त्व देऊन किंवा त्या जागेचं एक वैशिष्ट्य ठेवून त्या हिशोबाने आय थिंक टॉपिक्स ठरवले गेले आणि तो एक संधी झाली आपल्याला महाराष्ट्राला शोकेस करायची जगासमोर. आता तुम्ही IMCचेच आहात प्रमुख इंडियन मर्चंट चेंबर, तर त्या दृष्टीनं म्हणजे उद्योगधंदे किंवा व्यवसाय वाढ किंवा इतरही जी आता ह्या G20 परिषदेची उद्दिष्ट आहेत त्या दृष्टीनं आपल्याला महाराष्ट्राला काय संधी आहेत असं वाटतं आपल्याला? पण महाराष्ट्राचं जर तुम्ही पाहिलं इट हॅज ऑलवेज बीन म्हणजे आपल्या देशाचं लीडिंग FDI स्टेट. म्हणजे आपण काही म्हटलं तरी मॅक्सिमम FDI जरी आपण जर रेकॉर्ड्स जर बघितलं मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात होते. तर त्या हिशोबाने महाराष्ट्राला जे मध्यकाळी आपल्याला असं ऐकून आलं की काही इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रातनं बाहेर गेले पण त्या G20च्या माध्यमातून परत महाराष्ट्र एकदा परत फोकसवर येईल आणि जे एनी केस आत्ता जर आपण आकडे जर पाहिले तर महाराष्ट्र नंबर 1 आहे सगळ्या आपल्या प्रांतात. तर हे नुसतं एक अजून एक संधी मिळते महाराष्ट्राला की एक परत नंबर 1ची जी पोझिशन आहे ती कायम राखायला आणि जे इन्व्हेस्टमेंट जे आपल्याला कधी वाटतं की महाराष्ट्रातनं बाहेर जातं ते इनफॅक्ट महाराष्ट्रात परत येईल आणि अजून अगदी इन्व्हेस्टमेंटचा धबधबा महाराष्ट्रात येईल. बरोबर आहे. कोरोना महामारीच्या प्रभावातून सुद्धा अजून अनेक देश बाहेर आलेले नाही आहेत. अजूनही आपण त्याचा इम्पॅक्ट बघतोय. मात्र भारतानं अनेक स्तरांवर उत्तम कामगिरी केली आहे, मगाशी तुम्ही म्हणालात तसं. तर त्यामुळे G20मध्ये अशा अनेक देशांना मदत पुरवण्याच्या दृष्टीनं सुद्धा काय पावलं उचलण्यात आली आहेत? एक तर भारताचा जो मॉडेल होता की पॅन्डेमिकमध्ये भारताने कसं हँडल केलं, एक तर डिसिप्लिन म्हणजे आपण म्हणतो की गव्हर्नमेंटनी जे एक दृष्टिकोन साचला होता आपल्याला खूपच अगदी हार्श वाटलं एका वेळी की लॉकडाऊन संपूर्ण केलं ते जास्ती वेळ न देता पण तो खरा जर आपण आता पाहतो तो खरंच आपल्याला अगदी मोस्ट इम्पॉर्टंट डिसिजन घेण्यात याला जसं आपण म्हणतो कारण की बाकीच्या देशामध्ये त्यांनी खूपच लाईटली घेतलं आणि ते जे म्हणजे कोरोनाचा जो पसार झाला सगळीकडे तो आपण थांबवला आणि त्याच्याचमुळे आपण त्याच्या बाहेर लवकर आलो. प्लस आपले वॅक्सिनेशनचं आपण किती म्हणजे सगळे जागोजागी वॅक्सिनेशन केलं म्हणजे आपली जी पॉप्युलेशन आहे कधी वाटलं होतं की आपण एवढं वॅक्सिनेशन करू शकतो आणि आपण दुसऱ्या देशांना पुरवलं प्लस आपण इन हाऊस वॅक्सिनेशन डेव्हलप केलं. तर भारताने हे जे पावलं घेतली ते कोणत्याच देशांनी घेतली नव्हती म्हणून आपल्याला यश मिळालं. म्हणून आत्ता आपण त्याच्या बाहेर निघालो आणि कारण की सगळेजण म्हणजे जो कोणी तुम्ही बघाल ॲटलिस्ट 3 वॅक्सिनेशन तर झालीच आहे सगळ्यांची. तर हे कसं झालं कारण की एक प्लॅन्ड अप्रोच होता आणि तो प्लॅन्ड अप्रोच गव्हर्नमेंटनी प्लॅन केला होता आणि आपण सगळ्यांनी पाळला तो. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. इथे कुठे आपण काही ॲजिटेशन केलं नाही की आम्हाला वॅक्सिनेशन नको. बाकीच्या देशात पहा तुम्ही म्हणजे तुम्ही युरोपमध्ये पहा किंवा US मध्ये पहा लोकांनी ॲजिटेशन केलं आम्हाला नको आहे म्हणजे त्याचा किती नुकसान त्यांना झालं त्यांना आता कळत आहे. पण भारताने जे एक अप्रोच केला तोच एक अप्रोच इनफॅक्ट आपण सगळ्या G20च्या देशांना एक मार्गदर्शन देऊ शकतो. प्लस ऑफकोर्स वॅक्सिनेशन तर आपण देतच आहे म्हणजे आपल्याला जे वॅक्सिनेशन इंडिया इज द वॅक्सिनेशन प्रोड्युसर ऑफ द वर्ल्ड. तर त्याला कारण आहे कारण की आपल्याकडे तेवढी प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे. बरोबर आहे. विकसनशील देश आपण अजूनही विकसनशील देश आहोत असं म्हणतो. तर विकसनशील देशांच्या अनेक प्रश्नांसंदर्भात भारताने नेहमीच नेतृत्व केलं आहे. म्हणजे आपल्याला एक महत्त्वाचा विकसनशील देश म्हटलं जातं. तर भारत G20 अध्यक्षतेदरम्यान अनेक नव्या संकल्पनाही मूर्तरूपात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. जागतिक स्तरावर भारताची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण होण्याच्या दृष्टीने G20ची अध्यक्षता आपल्याला जी मिळाली आहे ती किती महत्त्वाची ठरेल असं वाटतं आपल्याला? खूपच महत्त्वाची. म्हणजे आपण म्हणतो ना की अमृत काळात हा एक पहिला मोठा टप्पा भारतासाठी आहे. भारतासाठी हा जो म्हणजे जे प्रेसिडेन्सी ऑफ G20 आपल्याला मिळाली आहे भारताला आपली लीडरशिप वर्ल्ड लीडरशिप दाखवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. म्हणजे आपण
अजूनही आपण एक प्रयत्न करतोय की युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलवर परमनंट सीट आपल्याला अजून मिळत नाही. सदस्य. हे एक माध्यम असू शकतं किंवा हे की भारत जो G20 आणि मी अगदी म्हणजे कॉन्फिडेंटली सांगू शकतो की भारताचं जे प्रेसिडेन्सी असणार या वर्षात इट वुड बी प्रॉब्ली द बेस्ट G20 प्रेसिडेन्सी इतक्या काळात जे झालंय. म्हणजे जे आपण प्लॅन केलंय ज्या स्तरावर आपण प्लॅन केलंय ते आय थिंक वुड बी द बेस्ट G20 प्रेसिडेन्सी सो फार. आणि इव्हन पुढे जाऊन पण लोकांना ते काय म्हणतात एम्युलेट करायला किंवा ते कॉपी करायला खूप कठीण जाणार आहे. तर हा एक जो भारताचा लिडरशिप जो आपण नेहमी तो एक प्रश्न असतो की कॅन इंडिया बी द लीडर टू द वर्ल्ड. द G20 प्रेसिडेंटशिप इज गोइंग टू डिसाइड दॅट. आपण असं म्हणतो ना की आपल्याला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पहिल्या क्रमांकावर पोचायचं आहे. आपण आता 5व्या क्रमांकावर आहोत. तर त्या दृष्टीनं सुद्धा G20 आपल्याला उपयोगी पडेल का? खूपच. म्हणजे इनफॅक्ट मी तर म्हणतो जर तुम्ही आत्ता जर युरोपमध्ये जाल किंवा US मध्ये जाल आणि बेसिक तिकडे जे इन्फ्लेशन चालू आहे, आता UK मध्ये 11% इन्फ्लेशन आहे, म्हणजे दिस ऑफिशियल फिगर. तर तुम्ही त्या देशात इलेक्ट्रिसिटी किंवा बेसिक युटिलिटीज जे प्राइसेस वाढले. भारताला याच्यात म्हणजे आपल्याला कधी तुम्ही ऐकलंय की आपल्याकडे पेट्रोल टंचाई आहे किंवा आपल्या पेट्रोल पंप्सवर पेट्रोल जायला ड्रायव्हर्स नाही आहे. हे आपण युरोपियन देशात ऐकतो किंवा US किंवा UK मध्ये हे ऐकलं. भारतात ते कशी झालंय? तो लिडरशिप ऑटोमॅटिकली म्हणजे भारताने घेतलेली आहे आणि आपण आता 5व्या टप्प्यावर आहोत आणि आपण आता म्हणतोय की आपण 3ऱ्या किंवा नंबर 1 ला पोचायला आपल्याला फार जास्ती वेळ लागणार नाहीये. आणि ज्या आपण वेगाने चाललोय त्यासाठी G20 तर इज अ स्टेपिंग दी स्टोन फॉर इंडिया. बरोबर. सर, तुम्ही इथे आलात आणि G20 आता वर्षभर चालणार आहे, पण सुरुवात तर मुंबईत पण 2 बैठका झाल्यात. तर त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रालाही G20चं महत्त्व, देशालाही G20चं महत्त्व काय आहे याबद्दल खूप चांगली माहिती दिलीत. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. याबरोबरच आजचा आपला हा विशेष कार्यक्रम इथेच. थोड्याच वेळात भेटूया 7च्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.